मणिपूरमध्ये सगळं काही स्थिर स्थावर होतंय असं वाटत असतानाच आता मणिपूरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली. मणिपूर राज्यातील विष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केल्याची बातमी आहे. तर दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात 2 जवान शहीद झाले असून 3 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. दरम्यान या प्रकरणाची माहिती देताना वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटलंय की यामध्ये एक जेसीओ आणि एका जवानाचा समावेश आहे. आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केल्यानंतर दहशतवादी एका पांढऱ्या व्हॅनमधून पळून गेलेत. आसाम रायफल्सच्या जवानांनी संयमाने प्रत्युत्तराची कारवाई केली. यात सामान्य नागरिकांना इजा होऊ नये याची काळजी देखील घेण्यात आली. तर सुरक्षा दलांनी या दहशतवादी हल्लेखोरांना पकडण्यासाठी अभियान देखील सुरू केले. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह, मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्यासह अनेकांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. या हल्ल्याच्या निषेधात सोशल मीडियामध्ये अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटत असून या हल्ल्यातील जखमींची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते. तर पुढे या प्रकरणात काय होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.